नमस्कार. महाराष्ट्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय. राज्यातील सर्वच लोकांना आता मिळणार दिवाळीचा सर्वात मोठा बोनस. 25 वस्तू मोफत देण्याचा सरकारने घेतला मोठा निर्णय. राशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी बाब. महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी रेशन कार्डवरती 25 वस्तू मोफत देण्याचा ऐतिहासिक निर्णय. या निर्णयाचं शेतकऱ्यांकडून स्वागत. परंतु या वस्तू कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मिळणार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि कोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या वस्तू मिळणार, त्याला कोणती अटी आहेत, याची देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तेव्हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघूया. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या पवित्र सणाच्या निमित्ताने एक महत्वाकांक्षी व स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांबांधवांसाठी ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे रेशन कार्ड ज्या घरावर असतात त्या प्रत्येक कुटुंबाला 25 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू मोफत दिल्या जातील अशी घोषणा सध्या केली गेली आहे. या घोषणेने राज्यातील शेतकरी समाजामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. योजनेची अंमलबजावणी कशी आणि कोणत्या निकषावर हे आपण पाहणार आहोत. हे सर्व तपशील, पार्श्वभूमी आणि त्या प्रकारचे खालील नेमक्या काय आहेत पूर्णपणे प्रक्रिया ते देखील पाहूया. महाराष्ट्रातील शेतकरी जीवन अनेक संकटांना तोंड देत आहे. पीक तोटा, महापूर, दुष्काळ, बदलती हवामान परिस्थिती, पर्जन्य अनिश्चितता असेल, कर्जबोज असेल, या बाजारभावांचे सातत्याने चढते आणि उतरते क्रम, या सगळ्या दडपणाखाली माझा शेतकरी कुटुंब सर्व दबला गेला आहे आणि यांचं जीवनावश्यक वस्तूंचे दर अतिशय मोठ्या प्रमाणात गगनाला भिडले आहेत. दिवाळीसारख्या सणाच्या काळात त्यांच्या घरात शिडकाव असतो, परंतु महाराष्ट्रातल्या बहुतांश घरामध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आता आपण त्या शेतकऱ्यांसोबत नेमकं काय सरकारने घेतलाय तो बघूया. गेल्या काही महिन्यापासून सरकारकडे विविध शेतकरी संघटनांनी, सामाजिक संस्थांनी, राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे निवेदन दिली होती. सणानिमित्त शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा असायला हव्यात. खाद्य साहित्य, मूलभूत वस्तू, कापसाची मूलभूत वस्त्रे, या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने विविध विभागांमध्ये बैठका घेतल्या आणि कल्याणकारी उपाययोजना राबवायचं सांगितलं. योजनेची घोषणा दिवाळीच्या अगोदर करण्यात आली आणि आता सणाच्या तोंडावरती शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष फायदा मिळावा यासाठी सगळ्यांकडूनच जनसमर्थन मिळत आहे. राज्य सरकारने ही योजना अतिशय मोठ्या प्रमाणात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु नेमकी कोणासाठी? या योजनेचा लाभ मुख्यतः शेतकरी कुटुंबांना दिला जाईल. म्हणजेच ज्या कुटुंबाचं मुख्य उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विभागामध्ये महापूर आले आहेत त्या सगळ्या भागामध्ये हे वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. शेतकऱ्याचे नाव त्या घर खात्यामध्ये आहे का, राशन कार्डमध्ये आहे का, हे देखील बघितलं जाईल. रेशन कार्ड धारक ज्यांचे उत्पन्न कमी असून ते गरजू मानले जातील, ज्यांचं उत्पन्न कमी परंतु रेशन कार्ड धारकांवरती त्याचा सर्वात मोठी माहिती मिळेल. शहरी रेशन कार्ड धारक किंवा शहरातील महत्त्वाची उत्पन्न स्तरीय व्यक्ती योजनेचा लाभ नाही. शहरातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तो विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांसाठी ठेवलेला आहे. ही यामागची सर्वात मोठी बातमी तुमच्यापर्यंत. आता काय नेमकी पात्रता असेल? कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक निश्चित मर्यादेपलीकडे नसावं. सरकारने ती 1 लाखाच्या आसपास ठेवलेली आहे. कुटुंबाकडे 4 चाकी वाहनं, मोठी मोकळी मुदत ठेव, आयकर दायित्व, उच्च मूल्याची भूमी, अशा रोख रक्कम लाभ रोखता येऊ शकतो. या शेतकऱ्यांना हे मिळणार नाही. सरकारने पहिल्यांदाच स्पष्ट केलंय. रेशन कार्ड मान्यताप्राप्त असणे, नवे पत्ते, आधार कार्ड आधी बदलले न गेले नसणे आवश्यक. त्यांनी आता तुमच्या गावात दाणे येणार म्हणून त्यांनी आता तुमचा पत्ता बदलून घेतला असेल तर त्यांनाही या गोष्टी मिळणार नाहीत. नोंदवलेली शेतजमीन, कर्ज स्थिती, भूही व्यवस्था इत्यादी गव्हर्नमेंट डेटाबेसमध्ये पडताळणी केली जाईल. त्यानंतरच तुम्हाला रेशन कार्ड बघून तुमच्या घरामध्ये 25 किट्सचं वाटप केलं जाईल. हा सरकारचा खूप मोठा निर्णय आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 25 जीवनावश्यक वस्तू कोणत्या, मग त्या कोणाला मिळणार?
यामध्ये महाराष्ट्र सरकार खूप मोठा निर्णय घेत आहे। ही योजना रेशन दुकानदारामार्फत चालवली जाणार असून प्रत्येक पात्र कुटुंबाला त्यांच्या स्थानिक रेशन दुकानावरून हप्त्यानुसार वस्तू घेता येतील। काही दुर्गम भागात हेल्थ व कल्याण विभागाच्या साम्राज्याचे घरपोच वितरण सुविधा देखील देण्यात आली आहे। कुटुंबांना डिजिटल कुपन किंवा ई कुपन दिले जाऊ शकतात, त्याचा वापर त्यांनी रेशन दुकानातून वस्तू घेण्यासाठी करावा। राज्य पुरवठा विभाग, नागरी पुरवठा विभाग, सहकारी विभाग, कृषी व अन्न विभाग एकत्र काम करतील। प्रत्येक तालुका विभाग योजना नियंत्रण कक्ष स्थापन करेल आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल अशी महत्त्वाची बाब आहे। लाभार्थी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे आधार आधारित पडताळणी केली जाईल, त्यानंतरच त्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल। आता नेमक्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण बघूया। सरकार कोणकोणत्या वस्तू योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वस्तू तुम्हाला काय कागदपत्र लागतील ते देखील पाहूया। योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 25 जीवनावश्यक वस्तू या आहेत: अन्नधान्य, मसाला, तेल, साखर, दूध पावडर, विविध डाळी, सोयाबीन पावडर, गवार पावडर, जिरं, हळद, मीठ या अन्न साहित्यासह घरगुती स्वच्छता वस्तू, साबण, कापड धुणारे साबण, कापड धुण्याची साधने, वैयक्तिक स्वच्छता साधने, लहान व सरळ वस्त्रे, वस्ती पांघरून इत्यादी मूलभूत वस्तूंचा समावेश यामध्ये असावा असं सरकारला वाटत होतं। सरकारने तो खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। तेव्हा तुमच्या रेशन कार्ड धारकांपर्यंत या वस्तू कितपर्यंत पोहोचल्या तो नक्कीच आम्हाला प्रतिक्रिया द्या। यासाठी सरकारने अंदाजे 2000 ते 25 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आता नवीन रस्त्यांचा मंजूर केला आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत जाईल अशी राजकीय भूमिका देखील सरकारने घेतली आहे। तर आगामी काळात तुमच्यापर्यंत दिवाळीच्या अगोदरच 8 दिवस किंवा 4-5 दिवस अगोदर या वस्तू मिळतील। नक्कीच तुम्ही प्रतिक्रिया द्या आणि सरकारचं अभिनंदन कोणत्या शब्दात कराल आम्हालाही कमेंट करून सांगा। धन्यवाद।